हॅलो एव्हरीवन, मी विशाल सपकाळ. आपण यूपीएससी व एमपीएससीच्या तयारीतील एनसीईआरटी हा घटक पाहणार आहोत. त्या एनसीईआरटी मधील पॉलिटीचे एनसीईआरटी जे आहे 11वीचे, त्या 11वीच्या एनसीईआरटीचे नाव आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क. त्यातील पहिला धडा आहे कॉन्स्टिट्यूशन वाय अँड हाऊ. याचा अर्थ होतो की संविधान का असावे व संविधान कसे असावे. आपण हे पाहत असताना काही प्रमुख प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. वाय डू वी नीड कॉन्स्टिट्यूशन? कॉन्स्टिट्यूशनची आवश्यकता काय आहे? तर त्यातील कॉन्स्टिट्यूशन काय करत असते, तर त्याच्या काही मुख्य कार्य आहेत. त्यातील कॉन्स्टिट्यूशन अलाउज कोऑर्डिनेशन अँड ॲश्युरन्स. म्हणजे काय, तर संविधान समन्वय व खात्री यांना अनुमती देते. आता त्यातील आपण काही घटक पाहत असताना डायव्हर्सिटी इन सोसायटी. आता समाजातील विविधता हा खूप महत्वाचा घटक आहे. समाज हा विविध घटकांच्या एकत्रीकरणापासून तयार झालेला असतो. त्यातील समाजातील विविधता ही सामाजिक, आर्थिक, धार्मिक तसेच राजकीय व वैचारिक पातळीवर झालेले असते. आपण हे पाहत असलो तरी त्यातील सर्वात मोठी विविधता असते ती प्रत्येक ह्याच्यामध्ये वयोमानानुसार किंवा वयोगटानुसार होणारी विभागणी. आता ती पण समाजातील एक विविधता गणली जाऊ शकते. डायव्हर्सिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर विविधतेत विविधता. म्हणजे काय, तर एकाच धर्मातील लोक एकाच विषयावर एकच मत हे समोर मांडत असतील असे होऊ शकत नाही. बऱ्याच वेळा असे होऊ शकते की एका समाजातील लोक ते एकाच विषयावर वाद विवाद या चर्चेतून भाग घेत असतात. म्हणजे काय, तर समाजातील कोणत्याही एका विषयावर आपण कधीही एकमत असू शकतो असे सांगू शकत नाही. याचे आपण हलके उदाहरण घेतले तर उदाहरण काय असू शकते, ते एकाच कुटुंबातील लोक ही एकाच कुटुंबात असून सुद्धा ती एकाच विषयावर सहमत होतील याची शक्यता ही बऱ्याच वेळा बदलत असते. तसेच आपण पाहिलं तर इक्वॅलिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर विविधतेत एकता. आता यातील हा आपण पाहिला तर हा खूप घटक प्रमुख असू शकतो. म्हणजे काय, तर एका धर्मातील लोक आणि दुसऱ्या धर्मातील लोक हे धर्मानुसार जरी वेगळे असतील तरी त्यांचे विचार धर्मानुसारच वेगळे असावेत असं काही नाही. बऱ्याच वेळा असं असू शकतं की तुम्हाला आवडणारा आईस्क्रीम हे दुसऱ्या धर्माच्या लोकांना पण आवडू शकता. म्हणजे काय, तर धर्म हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी बांधील असतो असे नाही, तर तुम्ही त्याप्रमाणे आपले विचार बदलता असे पण नाही. बऱ्याच वेळा असे असू शकते की आपण एका धर्माचे पालन करतो, याचा अर्थ हा होत नाही की आपल्यावर त्यानुसारच आपल्या विचाराची जडणघडण होत असते. विचारांची जडणघडण होत असली तरी त्यामध्ये समाजाचा खूप प्रमुख वाटा असतो. आपण ज्या समाजात राहत आहोत त्या समाजाचा आपल्या विचारावर, आपल्या निर्णय क्षमतेवर कायम परिणाम होत असतो. आपण त्यानंतर पाहत आहोत की कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधान आपल्यासाठी काय काय करत असते. आपण पाहिलं हाऊ मच प्रॉपर्टी शुड बी ओन. ओके, तो आता यामध्ये काय, तर संपत्ती किती असावी. आता जर याच्यावर जर काहीच नियंत्रण ठेवलं नाही तर असं होऊ शकतं की एखादी व्यक्ती पूर्ण समाजाच्या संपत्तीची मालकी आपल्याकडे ठेवून समाजाला आपला गुलाम किंवा आपल्या वेठीस धरू शकते. पण त्यातून समाजाची कोणतीही जडणघडण होणार नाही व त्यातून समाजात एक पिळवणुकीचे वातावरण निर्माण होऊ शकते. म्हणूनच बऱ्याच वेळा संविधानात याची नोंद केलेली असते की आपल्या संपत्तीवर एक नियंत्रण आणावे किंवा त्यातून आपण समाजातील जी विषमता आहे ती दूर कशी करावी यासाठी काही पर्याय किंवा उपाययोजना सुचवलेल्या असतात. तसेच पाहिले व्हॉट अबाउट द कंपल्सरी एज्युकेशन म्हणजे काय, शिक्षण सक्ती. आता शिक्षण सक्ती म्हणजे शिक्षण घेणे किंवा न घेणे हा वैयक्तिक विचार जरी असला तरी त्यासाठी आपल्याला काही गोष्टींना आपल्याला पाहावं लागेल. कारण की बऱ्याच वेळा असं असू शकतं की शिक्षण सक्ती झाल्यामुळे आपल्याला त्या विषयातील आपल्याला ज्ञान घेणं शक्य होतं व तसेच सरकारला आपल्या क्षेत्रातील किंवा आपल्या विभागातील किंवा आपल्या राज्यातील किंवा देशातील ही शिक्षणाची पातळी सुधारता येते व त्यामुळे शिक्षणाची पातळी जर सुधारली तर त्यातून सामाजिक पातळी पण आपली वाढत असते किंवा सामाजिक पातळीमध्ये पण सुधारणा होत असते. शुड द ग्रुप अलाउ द डिस्क्रिमिनेशन अमंग देमसेल्व्स म्हणजे काय, तर यामध्ये आपण जर पाहिलं तर एखाद्या घटकामध्ये म्हणजे एखाद्या समाजामध्ये आपण त्यांच्या अंतर्गत बाबतीत आपण हस्तक्षेप करू नये असं आपण म्हणतो. पण आपण त्यांना त्यांच्याच समाजामध्ये त्यांना जर भेदभाव करण्याची जर परवानगी दिली तर त्यातून सामाजिक म्हणजे काय, तर त्यातून सामाजिक आपण बघू शकतो तर विषमता निर्माण होऊ शकते. म्हणजे काय, आता समजा जर आपण म्हटलो की एका धर्मातील लोक किंवा एका समाजातील लोक त्यांच्या वर्गातील किंवा त्यांच्या धर्मातील लोकांना
विविध पातळ्यांवर जर विभाजित करत असतील आणि त्यातून जर समाजात जर विषमता ही जर वाढीस लागत असेल तर आपल्याला त्याच्यावर काही प्रतिबंध आणावे लागतील. त्यासाठी कॉन्स्टिट्यूशन बऱ्याच वेळा खूप वेळा काही खात्री देत असते की आपल्याला काय करणं गरजेचं आहे. तर आपल्याला अशा विषमतेला कोणत्याही प्रकारे थारा देता कामा नये, कारण की ही विषमता ही समाजाला विभाजित करण्यासाठी परत एक मार्ग ठरू शकते. आपण समाजाचे विविध गट पाहिले आणि ते गट जे असतात ते एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांना अवलंबित्व पूर्ण करण्यासाठी सर्वांना एकत्र राहणे गरजेचं आहे. पण त्या एकत्र राहण्याबरोबरच त्यांच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे तो सहकार्य. आणि ते सहकार्य असेल तर त्या सहकार्यासाठी पण त्यांना काही विशिष्ट नियमांची निर्मिती करणे गरजेचे आहे. आणि ते नियम बनवत असताना त्यांना ते कसे असावेत तर त्यांना ते काय असावेत तर त्यांना जाहीर ते नियम असावेत. जाहीर असल्यामुळे काय होऊ शकतं तर ते सर्व जनतेला माहिती असू शकतात आणि त्या नियमांद्वारे ते आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतात किंवा त्या नियमांद्वारे आपल्या हक्काची मागणी करू शकतात. तसेच ते इतरांच्या हक्कासाठी पण त्यातूनच कार्य करू शकतात. म्हणजे काय तर आपण जर पाहिलं तर एखाद्या सिग्नलवर जर आपण उभे राहिलो तर त्यातील प्रत्येक जर वाहनाने जर हाच प्रयत्न केला की मला पहिल्यांदा जायचं आहे आणि दुसऱ्याला मी नंतर जाऊ देणार तर त्यातून खूप समाजात संघर्ष निर्माण होऊ शकतो. म्हणजे काय तर त्यातून ऍक्सिडेंट्स होऊ शकतात आणि तसेच त्या सिग्नल असल्यामुळे ते सर्व लोक एकमेकांना सहकार्य करून पहिले तुम्ही गेले नंतर दुसरे लोक गेले आणि नंतर त्यानंतर बाकी लोक गेले तर त्यातून होणारे जे अपघात आहेत ते आपल्याला टाळता येईल व सर्वांमध्ये एक सलोखा आपल्याला साधता येईल. ते नियमांचे पालन सर्वांनी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण त्या नियमांचे पालन सर्वांनी केले तर त्या नियमांचे पालन करताना आपल्याला ह्याची खात्री असते की आज आपण पालन करतोय का तर त्याचं उल्लंघन हे दुसऱ्यांनी करू नये. म्हणजे आणि जर आपण समजा जर त्यांचं उल्लंघन आपण करत असो तर आपण दुसऱ्या समाजाकडून त्याचं पालन व्हावं याची अपेक्षा करणं हे चुकीचं असू ठरू शकते. त्या नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर त्यामध्ये शिक्षा असणे खूप गरजेचं आहे. कारण की जर शिक्षा असेल तर बहुतांश वेळा त्या नियमांचे पालन करणं खूप वेळा आपण बघितलेलं असेल तर लोक त्याला प्राधान्य देतात. म्हणजे काय तर आपण सिग्नल जर एखाद्या लोकांनी सिग्नलचं उल्लंघन केलं तर सिग्नलचं उल्लंघन केल्यानंतर तिथे आपल्याला पोलीस हे आपल्यावर कारवाई करतात. त्यामुळे बऱ्याच वेळा लोक हे फक्त आपल्यावर कारवाई होऊ नये किंवा आपल्याला दंड भरावा लागू नये त्यामुळे त्या सिग्नलचं पालन करत असतात. पण त्या एका कारवाईमुळे सुद्धा त्या माणसाचा ज्याच्यावर कारवाई होणार आहे त्याचा पण जीव वाचू शकतो. तसेच त्याच्यामुळे जर होणारा जर कोणता अपघात आहे तर त्यामुळे दुसऱ्याचा पण जीव वाचू शकतो. त्यामुळे तसेच हे असे विविध नियम समाजात असणे गरजेचं आहे. यातून आपल्याला हे समजतंय की समाजामध्ये जर आपण एकत्र सर्वांना ठेवायचं असेल त्यांच्यामध्ये समन्वय ठेवायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला त्यांना खात्री देणं गरजेचं आहे व यासाठी आपल्याला संविधानाची गरज आहे आणि त्यासाठीच संविधान कायम प्रयत्न करत असते. आपण आता वाय डू वी नीड कॉन्स्टिट्यूशन यातील आपण दुसरा घटक पाहणार आहोत स्पेसिफिकेशन ऑफ डिसिजन मेकिंग पॉवर्स. याचाच अर्थ होतो निर्णय प्रक्रियेच्या शक्तीचे विस्तृत वर्णन. शक्तीचे विस्तृत वर्णन आपण पाहण्यापूर्वी आपण यापूर्वी जो पहिला घटक पाहिला त्या घटकांमध्ये आपण नियमांबद्दल बोललो. तर नियम हे संविधानामध्ये विस्तृत स्वरूपात दिलेले असतात. तर कॉन्स्टिट्यूशन काय असते तर फंडामेंटल प्रिन्सिपल्स त्यालाच आपण म्हणू शकतो की मूलभूत तत्व. संविधान हे मूलभूत तत्वापासून बनलेलं असते. पण त्यांना असे काय असते की त्यांना ते मूलभूत म्हणू शकतो. मूलभूत म्हणण्यामागचे कारण काय तर समाजामध्ये विविधता जरी असेल आणि समाजात एकता जरी असेल तरी प्रत्येक नियमाचे पालन करत असताना त्यामध्ये सर्वांसाठी तो नियम हा एक मूलभूत असावा, सर्वांसाठी तो ऍप्लिकेबल असावा. कारण की त्यातून आपल्याला काय होऊ शकते की आपण त्यातून विविध धर्म किंवा विविध समाज यावर आपण जर नियम बनवत बसलो तर त्याप्रमाणे त्या समाजांना किंवा त्या संविधानाला एकत्रित बांधणे शक्य होणार नाही. त्यामुळेच आपल्याला हे ठरवणं गरजेचं आहे की ते नियम कोण बनवणार आणि त्यांचं स्वरूप काय असेल. नियम बनवत असताना आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की त्याची राज्य शासन प्रणाली. आता जेव्हा आपण पाहत असतो की संविधान काय करत असतं तर संविधान हे आपल्याला राज्य कसे बनणार ते आपल्याला ठरवून देत असते. तसेच राज्याची जी त्याची
गव्हर्नन्स आहे किंवा त्याचे जे सरकार आहे ते कोणत्या प्रकारे चालणार त्याबद्दल आपल्याला माहिती देत असते. आता त्या संविधानाच्या माहितीमधूनच आपल्याला काही गोष्टी इथे स्पष्ट करणं गरजेचं आहे. तर त्या राज्याची निर्मिती कोणत्या प्रकारे झालेली आहे. पूर्वीच्या काळी किंवा अजून पण बऱ्याच देशांमध्ये मोनार्कियल सिस्टम म्हणजे काय तर राजेशाही असते. राजेशाहीमध्ये फक्त राजाच त्या आपल्या राज्याबद्दल नियम ठरवू शकतो किंवा नियम बनवू शकतो किंवा त्या नियमांचे पालन करून घेऊ शकतो. तसेच आपण दुसरी सिस्टम जर पाहिली तर कम्युनिस्ट सिस्टम म्हणजे काय तर रशिया व चीन असे ज्या देशांमध्ये फक्त एकच पार्टी किंवा एकच पक्ष पूर्ण देशाचे नियंत्रण करत असतो, तर तो काय करतो तर आपल्या देशाचे नियंत्रण करत असताना म्हणजे त्यामध्ये पण त्यांना नियमांची गरज असते. आणि जरी त्यांच्यामध्ये एकच पक्ष असला तरी त्यांचे नेते हे बदलत असतात, परंतु त्यामध्ये शक्यता खूपच कमी असते की त्यामध्ये लोकांच्या विचारांना प्राधान्य दिले जाईल. आता तिसरी सिस्टम असते ती डेमोक्रेटिक सिस्टम म्हणजे काय तर लोकतांत्रिक किंवा लोकशाहीवादी व्यवस्था. आता लोकशाहीवादी व्यवस्था पाहत असताना आपल्याला पाहणे गरजेचं आहे की लोकशाही कोणत्या स्वरूपाची आहे. प्रत्यक्ष लोकशाही व अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय तर जो समाज खूपच कमी लोकांपासून बनलेला आहे त्या समाजामध्ये समाजातील विविध घटक हे एकत्र येऊन निर्णय घेत असतात. ज्याचे आपण जर उदाहरण पाहिले तर भारतामध्ये अजूनही प्रत्यक्ष लोकशाही ही ग्रामसभेद्वारे आपण अस्तित्वात आहे असे पाहू शकतो की ज्यामध्ये गावातील सर्व लोक एकत्र येतात व गावातील विविध विषयांवर ते चर्चा करतात व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ते नियम बनवत असतात. परंतु भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला आज प्रत्यक्ष लोकशाही हे शक्य नाही. त्यामुळे आपण संसद किंवा विधानसभेमध्ये आपले प्रतिनिधी पाठवत असतो आणि त्याद्वारे आपण अप्रत्यक्ष लोकशाही राबवत असतो. अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय तर लोकांद्वारे निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात ते लोकांच्या त्यांच्या विकासासाठी किंवा त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध नियम बनवत असतात. परंतु त्या नियम बनवण्यामागे त्या लोकांचा त्यांना आधार असतो, कारण की त्याच लोकांनी त्यांना निवडून दिलेला असते आणि निवडून दिल्यामुळे त्यांच्या नियमांना समाजाची मान्यता मिळण्याची शक्यता ही खूपच अधिक असते. आपण आता तिसरा घटक पाहणार आहोत लिमिटेशन्स ऑन द पॉवर्स ऑफ गव्हर्नमेंट. याचा अर्थ होतो शासनाच्या शक्तींवर नियंत्रण व मर्यादा. आता नियंत्रण किंवा मर्यादा असे आपण म्हणू शकतो. याचा अर्थ काय होतो तर आपण यापूर्वी जो घटक पाहिला त्यामध्ये आपण पाहिलं की राज्याच्या व्यवस्थापनाच्या 3 प्रक्रिया असू शकतात. त्यामध्ये असू शकते मोनार्कियल सिस्टम म्हणजे त्याला आपण राजेशाही व्यवस्था म्हणू शकतो, दुसरा कम्युनिस्ट सिस्टम किंवा तिसरा डेमोक्रेटिक सिस्टम. आता आपण भारताच्या घटकामधील जरी आपण विचार पाहिला तरी भारत हा जरी लोकशाहीवादी असेल तरी बहुतांश वेळा लोकांद्वारे निवडून दिलेले प्रतिनिधी हे जुलुमकारी कायदे बनवू नयेत यासाठी पण आपल्या संविधानामध्ये काही विशेष तरतुदी असणे गरजेचे आहे. तसे कोणत्याही देशामध्ये हे विविध तरतुदी असतील तर त्या तरतुदींद्वारे त्या राज्यातील किंवा जे राज्यकर्ते असतात त्या राज्यकर्त्यांवर आपण नियंत्रण आणू शकतो, मर्यादा आणू शकतो. आता त्यासाठी आपल्या भारतीय संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स म्हणजे काय तर मूलभूत तत्व, तर मूलभूत अधिकार ज्या आहेत ते मूलभूत अधिकार आपण जर पाहिले तर त्यामध्ये मूलभूत अधिकार कोणता येतो फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य. लोकांना आपले विचार व्यक्त करण्याचे पूर्णपणे अधिकार आहेत. तसेच फ्रीडम ऑफ कन्सायन्स म्हणजे काय तर सतत विवेक बुद्धीद्वारे माणूस हा आपल्या विकासासाठी विचार करू शकतो. तिसरा म्हणजे फ्रीडम ऑफ असोसिएशन, तो संघटना बनवू शकतो व त्या संघटनांचे व्यवस्थापन पाहू शकतो. तसेच फ्रीडम ऑफ टू कंडक्ट ट्रेड ऑर बिझनेस म्हणजे तो आपल्या व्यवसायासाठी आपले विशेष प्रयत्न करू शकतो. हे राज्याने दिलेले काही अधिकार आहेत. पण त्या अधिकारांवर जर समजा राज्यकर्त्यांनी काही प्रकारे जर बंधने आणण्याचा प्रयत्न केला तर त्या विरोधात लोकांना आवाज उठवता येतो आणि त्या आवाज उठवण्याच्या प्रक्रियेसाठी आपल्या संविधानामध्ये आपण सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात जाऊन आपल्या फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकारांविषयी आपण न्यायपालिकेत आपण न्याय मागू शकतो आणि त्या न्यायपालिकेचे मूलभूत कार्य आहे की त्यांनी त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. यातूनच हे स्पष्ट होते की आपले जे राज्यकर्ते आहेत ते मनमानी कारभार करू शकत नाहीत.
आपण जर पाहिलं तर नॅशनल इमर्जन्सी, ज्याला आपण राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो, किंवा समजा जर देशामध्ये कोणत्या विशिष्ट परिस्थितीमुळे जर काही विद्रोह जर उद्भवला, तर त्यातून राज्य ही ती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बऱ्याच वेळा ह्या विविध अधिकारांवर काही बंधने आणू शकते. पण याचा अर्थ हा होत नाही की ते राष्ट्रीय आणीबाणीचा गैरवापर करून लोकांच्या अधिकारांवर काही गदा आणू शकतात. तसे ते करणार नाहीत याची पण आपल्या संविधानामध्ये पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. म्हणजे काय तर जी राष्ट्रीय आणीबाणी आहे ती किती काळापर्यंत असू शकते, त्यामध्ये काय करू शकतात, किंवा राज्य कोणत्या प्रकारे कार्य करू शकते याची विस्तृत मांडणी केलेली आहे. आता आपण चौथा घटक पाहणार आहोत, ऍस्पिरेशन्स अँड गोल्स ऑफ सोसायटी. याचा अर्थ होतो समाजाची महत्वाकांक्षा व उद्दिष्टे. कोणत्याही समाजाच्या विकासासाठी त्या समाजातील विविध घटकांच्या महत्वाकांक्षा व उद्दिष्टांना संविधानात प्राधान्य देणे गरजेचे असते. त्यातूनच आपण समाजांना एकसंध बांधू शकतो, त्याचं सहकार्य आपण अस्तित्वात आणू शकतो व त्यामध्ये समन्वय पण आपल्याला साधता येतो. आता आपण जर पाहिलं तर जगामध्ये खूप असे देश आहेत की जे खूप पूर्वीपासून आपले संविधान कार्यरत ठेवलेले आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर UK म्हणजे सर्वात जुने संविधान, ज्यांचे संविधान अलिखित स्वरूपात आहे, परंतु त्या संविधानाद्वारे त्यांनी लोकशाहीची निर्मिती केली असे ते जगाला सांगत असतात. परंतु आपण जर पाहिलं तोच UK किंवा जो US असे जे देश आहेत जे एवढ्या पूर्वीपासून आपले जे संविधान चालवतात, ते त्या देशामध्ये पण महिलांना जे मतदानाचे हक्क आहेत ते 1920च्या दशकात मिळालेले आहेत. आपण जर जगामध्ये पाहिलं तर न्यूझीलंड हा असा देश आहे ज्याने महिलांना 1893 मध्ये हे मतदानाचे अधिकार दिले. परंतु आपण जर अमेरिकेची जर गोष्ट पाहिली तर अमेरिकेमध्ये सर्व लोकांना, सर्व नागरिकांना कोणत्याही भेदभावाशिवाय मतदानाचा हक्क हा 1965 मध्ये मिळालेला आहे. म्हणजे अमेरिका हा देश 1776 मध्ये जरी स्वतंत्र झालेला असेल तरी त्यांना त्यांच्याच नागरिकांना मतदानाचे अधिकार देण्यासाठी जवळजवळ 200 वर्ष लागतात. परंतु भारत हा असा देश आहे की ज्या देशामध्ये 1947 मध्ये स्वतंत्र होतो, 1950 मध्ये त्याचे संविधान अस्तित्वात येते, पण कोणत्याही भेदभावाशिवाय आपण त्या संविधानामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपण कोणताही मतदानासाठी आपण कोणत्याही प्रकारचं मर्यादा टाकलेल्या नाहीत. म्हणजे जर फक्त तुम्हाला एकच मर्यादा आहे ती म्हणजे वयोमर्यादा. पूर्वी जेव्हा संविधान अस्तित्वात आले, भारतीय संविधान अस्तित्वात आले, त्यावेळी वयोमर्यादा ही 21 वर्षाची होती, परंतु त्यामध्ये सुधारणा करून ही 18 वर्षाची करण्यात आली. पण त्या 18 वर्ष किंवा 21 वर्ष जरी वयोमर्यादा असेल, पण त्या वयोमर्यादेमागे कोणतीही आर्थिक, सामाजिक किंवा धार्मिक अशी मर्यादा नव्हती. त्यामुळे आपण हे म्हणू शकतो की आपल्या देशामध्ये एकतेला किंवा समानतेला खूप महत्व देण्यात आले. आपण तसेच एक अजून उदाहरण पाहू शकतो, ते म्हणजे साऊथ आफ्रिकेतील वर्णभेद. आता साऊथ आफ्रिका किंवा दक्षिण आफ्रिका त्या देशामध्ये ब्रिटनचं राज्य होतं. त्यांनी 1910 मध्ये त्यांना स्वातंत्र्य दिलं, परंतु त्यांनी त्यांच्या देशामध्ये स्वातंत्र्य देत असलं तरी त्यांनी वर्णभेदाला खूप महत्व दिलं. म्हणजे काय तर गोरे आणि काळे अशा प्रकारे त्यांनी वर्णभेद केला आणि त्यांनी सर्वात जास्त शक्ती ही गोऱ्या लोकांकडे म्हणजे ब्रिटिश लोकांकडेच ठेवली. आता त्या ब्रिटिश लोकांकडे जरी त्यांनी ठेवली तरी त्यामध्ये त्यांना खूप संघर्ष करावा लागला, कारण की त्यांना जे वर्ण काळे किंवा वर्णाचे असलेले लोक आपण म्हणू शकतो की त्या लोकांनी त्याला खूप विरोध केला. त्यामध्ये आपण प्रामुख्याने नेल्सन मंडेला यांचे नाव घेऊ शकतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शेवटी 1993-94 मध्ये त्यांना यश पण मिळालं. म्हणजे काय आपण पाहतो ते 1910 मध्ये जो देश स्वतंत्र होतो त्याच देशामध्ये सर्व लोकांना एकसारखे राहण्याचे किंवा एकत्र राहण्याचे अधिकार जे आहेत ते त्यांना 70-80 वर्षानंतर मिळतात. याचा अर्थ आपण जर पाहिलं तर भारतामध्ये ही संकल्पना खूपच विकसित आहे की ज्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा दिला नाही. त्यामुळेच आपल्या भारतामध्ये आजही कोणत्याही विषयावर चर्चा होत असली तरी आपण कधीही कोणत्याही भेदभावाला आपण खतपाणी घालत नाही, कारण की त्या भेदभावाला आपण खतपाणी न घालण्याचे कारण काय तर आपली संविधानाची निर्मिती करत असताना घेतली गेलेली काळजी, आणि त्या काळजीद्वारे आपण भविष्यात पण असेच राज्य करत राहू शकतो याची आपल्याला पूर्णपणे शाश्वतता आहे.
आता आपण पाचवा घटक पाहणार आहोत, फंडामेंटल आयडेंटिटी ऑफ अ पीपल, म्हणजे लोकांची किंवा नागरिकांची मूलभूत ओळख. आता त्या ओळखींमध्ये अशा खूप ओळखी असतात, पण त्यातील आपण नॅचरल किंवा हिस्टोरिकल आयडेंटिटी म्हणजे काय, तर नैसर्गिक व ऐतिहासिक ओळख आपण पाहणार आहोत. आता भारतीयांची नैसर्गिक किंवा ऐतिहासिक ओळख काय आहे, तर भारताची निर्मिती ही सिंधू संस्कृतीपासून आपण पाहू शकतो की ज्या सिंधू संस्कृतीने जगाला एक आदर्श निर्माण करून दिला की एवढ्या प्राचीन काळामध्ये सुद्धा आपली एक वेल मॅनेज किंवा खूप प्रकारे चांगल्या प्रकारे एक निर्माण केलेली संस्कृती होती. तसेच आजपर्यंत आपण पाहिले तर भारतामध्ये भरपूर आक्रमक राजे झाले किंवा राज्यांची निर्मिती झाली. त्यामध्ये आपण प्रामुख्याने उदाहरण पाहिले तर पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप, तसेच आपण शिवाजी महाराज यांची उदाहरणं घेऊ शकतो. आपण त्याच प्रकारे आपण अशोक, चंद्रगुप्त यांचा आपण प्राचीन भारतामधील आपण उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे ह्या राज्यकर्त्यांनी भारताचा विस्तार करण्याचा खूप आपल्या कार्यकाळात प्रयत्न केलेला आहे आणि त्याची ओळख आजही जगामध्ये ठेवली जाते. आता ह्या ओळखीबरोबरच त्यांनी ज्या ठेवलेल्या मागे ऐतिहासिक वारसा आहे, म्हणजे त्यांचे गड किल्ले किंवा त्यांचे जे पूर्णपणे व्यवस्थापन किंवा त्यांचे राजकीय पैलू हे आज पण आपल्या समाजामध्ये दिसायला आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण जर हे पाहिले तर यामध्ये सर्वात महत्वाचं काय, तर शिवाजी महाराजांचे गड किल्ले किंवा महाराणा प्रताप यांचे गड किल्ले किंवा त्यांचे राजवाडे यांना आज पण आपण एक स्वतःचे एक प्रतीक मानतो. म्हणजे काय, तर ते आपल्या ऐतिहासिक ओळख आहे. आता त्याप्रमाणे आपण पाहतो कलेक्टिव्ह किंवा पॉलिटिकल आयडेंटिटी म्हणजे काय, सामूहिक किंवा राजकीय ओळख. आता यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर भारतामध्ये आपण पाहिलं तर एवढे आक्रमक राजे आले किंवा त्यानंतर आपण जरी लोकशाही वगैरे ही आपण आत्मसात केलेली असली तरी त्या लोकशाहीची ओळख ही आपली जगव्यापी आहे. भारतातील लोकशाही ही खूप महत्वाची आहे, कारण की ही फक्त लोकशाही 1950च्या घटनेनंतरच अस्तित्वात आली असे नाही, तर आपल्या वेदांपासून ही ओळख आपल्या सोबत आहे. आपल्या समाजामध्ये कायमच लोकशाहीला खूप महत्व देण्यात आलेले आहे. त्यामुळे आपल्या भारतातील ही लोकशाही फक्त संविधानाद्वारेच बंधित आहे असे आपण म्हणू शकत नाही, परंतु आपल्या संविधानाने त्याच लोकशाहीला खूप महत्व दिलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्या विविध घटकांमध्ये आपल्याला त्या लोकशाहीची काही तत्वे पाहायला मिळतात. आता आपण तिसरे पाहू शकतो की मोरल आयडेंटिटी म्हणजे नैतिक ओळख. भारताची नैतिक ओळख काय आहे, तर भारताची नैतिक ओळख हीच आहे की भारतामध्ये विविध धर्मांचा हा प्रसार झाला किंवा त्या धर्मांचा आपण पाहिलं तर त्यांची निर्मिती सुद्धा आपल्या भारतभूमीमध्ये झालेली आहे. त्यातील काही धर्म म्हणजे हिंदू धर्म, तसेच शीख धर्म, तसेच जैन धर्म किंवा आपण बुद्ध धर्म हे पाहू शकतो. या धर्मांचा आपल्या विचारसरणीवर खूप मोठा प्रभाव आहे. आपल्या भारतीयांच्या ज्या आक्रमकता आहे त्या आक्रमकतेवर या धर्मांनी खूप चांगल्या प्रकारे प्रभाव टाकलेला आहे. त्यामुळेच भारतीयांची जी आक्रमकता आहे ती कधीही दुसऱ्याला त्रास देण्यासाठी कधीच पुढे आलेली नाही. भारतीयांनी कधीच दुसऱ्या भूमीवर आक्रमण करून ती आपल्या कब्जामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळेच आपल्या मोरल आयडेंटिटीला किंवा नैतिक ओळखीला खूप जगामध्ये महत्व आहे. आता त्यामध्ये आपण पाहिलं तर आपले विचार हे खूप शांतप्रिय आहेत. म्हणजे काय, तर आपण 1998 मध्ये जो अण्वस्त्रधारी देशाचा जो आपण एक प्रकारे एक टॅग भारताला मिळवला तो अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळामध्ये मिळवला. परंतु त्यांनी खूप जबाबदारीपूर्ण एक वाक्य जगासमोर मांडले की आम्ही या अण्वस्त्रांचा कधीही वापर दुसऱ्या देशांना त्रास देण्यासाठी करणार नाही, तर हा फक्त भारतीयांच्या संरक्षणासाठी केला जाईल. म्हणजे काय, तर जेव्हा जेव्हा कधी भारतावर संकट येईल आणि ते पण अण्वस्त्रधारी संकट येईल तेव्हाच त्याचा वापर होईल. तर या अण्वस्त्रांचा वापर फक्त एक योग्य मर्यादेत करता येईल हे विचार आपल्यामध्ये ह्या मोरल आयडेंटिटी मधूनच येते किंवा या विविध धर्मांच्या प्रभावामुळेच येते. आपण कधीही पाहिलं तरी आपण ह्यांचा खूप प्रकारे चांगल्या प्रकारे आपण वापर केलेला आहे. आता या मोरल आयडेंटिटीचा अजून एक व्यापक उदाहरण घेता येईल की भारतामध्ये बुद्ध धर्माचा जरी प्रसार झाला असेल किंवा त्याची निर्मिती झाली असेल तरी आज त्याचा पूर्ण दक्षिण पूर्व आशिया म्हणजे काय, तर आपण म्यानमार पासून आपण बघू शकतो की फिलिपिन्स किंवा कंबोडिया, लाओस किंवा आपण जपान यांच्या देशामध्ये सुद्धा बुद्ध धर्माचा
खूप लोकांनी त्याचं आत्मसात करण्याचे कारणच ते आहे की या बुद्ध धर्माने जगाला शांतता शिकवलेली आहे. म्हणजे काय तर भारताने जे आजपर्यंत शिकवलं आहे ते जगाने मान्य केलेलं आहे. आणि आज पण भारताला एक जागतिक जी ओळख आहे ती ऐतिहासिक ओळखीपासून, राजकीय ओळखीपासून, नैतिक ओळखीपासून प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक चांगलं आदर्श देशाची आपली एक ओळख आहे. तर ह्या संविधानामध्ये जे आपण पाहिले 5 घटक, त्या 5 घटकांची खूप महत्वाची जडणघडण किंवा त्या घटकांचा खूप मोठा प्रभाव आहे. आता याच व्हिडिओमध्ये आपण जो अर्धा भाग पाहिलेला आहे त्याचा आपण पूर्ण म्हणजे त्याचा उर्वरित भाग हा आपण येत्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी तुम्ही या व्हिडिओबद्दल तुमचे जे कमेंट्स आहेत ते कमेंट तुम्ही कळवले पाहिजेत. तरीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करावं व तसेच आपण या चॅनलला सबस्क्राईब करून हे येणारे व्हिडिओ तुम्हाला समजले पाहिजेत यासाठी प्रयत्न करावा. थँक्यू.